नारायण राणे आणि दीपक केसरकर आज पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत। कणकवलीमध्ये पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत। महायुतीचे जे महामेळावे होत आहेत त्याच्यासाठी आदिती तटकरे सुद्धा उपस्थित राहतील असं समजतंय। हे सगळे नेते एकाच मंचावर येतील असं पाहायला मिळेल। महायुतीचे हे जे महामेळावे आहेत संपूर्ण राज्यभरात हे होणार आहेत आणि त्याच्यासाठी नारायण राणे, दीपक केसरकर आणि आदिती तटकरे एकाच मंचावर पुन्हा एकदा पाहायला मिळतील। प्रतिनिधी विकास गावकर यांच्याकडून अपडेट्स आपण घेणार आहोत। विकास, आज हे तिन्ही नेते एकत्र येत आहेत, एकाच मंचावर येत आहेत, काय नेमकं वैशिष्ट्य असेल या महामेळाव्याचं? नक्कीच रिद्धी, आपल्याला सर्वश्रुत असेल की महाराष्ट्राने अनुभवलंय राणे आणि केसरकर हा वाद। आपल्याला माहितीच असेल की केसरकरांनी अगदी नितेश राणे असतील तर नितेश राणेंना चिखलफेक प्रकरणात अगदी पोलीस कोठडीची पण हवा दाखवलेली होती। अशा पद्धतीचा एवढा वाद होता, तो टिकेला पोहोचलेला होता आणि आज कुठेतरी महायुतीच्या बैठकीच्या निमित्ताने किंवा मेळाव्याच्या निमित्ताने हे सगळे नेते एकत्र येत आहेत। जर बघितलं तर नारायण राणे असतील, नितेश राणे असतील, दीपक केसरकर असतील, हे नेते, त्याचबरोबर आदिती तटकरे हे नेते एकत्र येतात। मात्र बघितलं तर राणे आणि केसरकर यांच्यातला वाद होता तो संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेला आहे। अगदी नितेश राणे असतील, दीपक केसरकर असतील, राणे असतील, केसरकर असतील, हा वाद असताना आज प्रथमच अशा पद्धतीचा मेळावा होतोय आणि या मेळाव्यासाठी हे सगळे नेते एकत्र येतात। त्यामुळे एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हा मेळावा राणेंच्या होम पिचवर कणकवलीमध्ये होतोय। आज 11 वाजता हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याकडे संपूर्ण कोकणचं लक्ष असेल, कारण एकूणच जर बघितलं तर खासदारकीची जी निवडणूक आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे। या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये सुद्धा कलगीतुरा रंगलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे पक्ष एकत्र येतात। त्यामुळे कशा पद्धतीने हा संवाद असेल हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे रिद्धी। जी विकास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।